जे केमिस्ट्री हायड्रोजन आणि हॅलोजन. आता हॅलोजन कोण आहे आपल्याकडे? Br. हॅलोजन कोण आहे? Br. मला काय पाहिजे होतं? हायड्रोजन. आता आपला घर सोडून दुसऱ्याला मागायचं. आपण ज्या घरी राहतो त्या घरचं मागायचं नाही. भाजी संपली दुसऱ्या घरी जातो ना तसं. इथं काय लागलं? Br. माझ्या घरचं संपलं. ते इथून एक हायड्रोजन काढू शकतो. इथून एक हायड्रोजन जर आपण काढलं, इथून एक हायड्रोजन काढलं तर किती होतील? 3 आहे. किती राहतील? 2. ज्याला आपण कसं लिहू शकतो? तर 3 आहे. आपण कसं लिहू शकतो? असं. जसं 2 आणि एक H खाली. बरोबर? याला लिहायचंय. काय करू? इथचा Br आणि इथून काय निघेल? H. काय रिमूव्ह होईल? -HBr. रिमूव्ह झाला ना. साईडच्या त्या घरचं मला घरच्याचं नाही. चला काय बनेल? CH3. इथं राहिला CH2. आता हे रिमूव्ह केले, हे 2 गेले. या दोघांमध्ये काय बनेल? बॉन्ड. म्हणजे बनेल CH डबल बॉन्ड CH2. कारण की ऑलरेडी बॉन्ड होता, हे रिमूव्ह झाले तर काय बनेल? तुमचा बॉन्ड. जेव्हा आपण घरच्या साईडची भाजी मागतो रोज रोज मागू आपला बॉन्ड बनतो ना. थोडासा ओळखतात ते आपल्याला. त्यासारखंच इथं काय होते? बॉन्ड बनतो. दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे, जसं तुम्ही या साईडचं मागितलं, जर मी या साईडचे H काढले, त्या या साईडचे, जर इथं माझ्याकडे किती H आहेत? 2 H आहेत. याला असं लिहू शकते मी. एक H ऑलरेडी आहे, एक H कुठे लावत आहे? खाली. होऊ शकते हा H कोणासोबत निघेल? या Br सोबत. काय बनवू शकतो? दुसरा प्रोडक्ट. जसं CH3 ॲज इट इज. नंतर काय आहे तुमचा? CH. नंतर इथं पण काय आहे? CH. याचा H आणि इथचा Br बनला. बॉन्ड कोणाच्या बीच मध्ये? या दोघांच्या बीच मध्ये बनेल. आणि CH3 काय राहील? ॲज इट इज राहील. CH3 काय राहील? ॲज इट इज. म्हणजे CH, CH3, CH डबल बॉन्ड CH, CH2. म्हणजे हा बनला.